नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, महागाई वाढली तरी सरकारी कर्मचाऱ्यांना टेन्शन नाही। जुलैपासून महागाई भत्ता 63% होणार, पहा पगारात किती होणार वाढ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या कामगार विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जर मे आणि जून महिन्याच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक औद्योगिक कामगार CPI-IW सध्याच्या अंदाजाशी बऱ्याच अंशी सुसंगत राहिला तर 1 जुलैपासून महागाई भत्ता सध्याच्या 60% वरून वाढून 63% पर्यंत पोहोचवण्याचा अंदाज आहे। एप्रिल 2026 साठीचा CPI-IW निर्देशांक 0.8% वाढून 149.9 वर पोहोचला आहे। हा अंदाज विशेष महत्त्वाचा ठरतो कारण 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी औपचारिकपणे संपल्यानंतर केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली असून त्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी अद्याप प्राप्त झाल्या नसल्यामुळे महागाई भत्त्यातील सुधारणा या 7व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसारच केल्या जातील। 2026च्या गेल्या 4 महिन्यांमध्ये महागाई भत्त्याच्या गणनेमध्ये सातत्यपूर्ण वाढ दिसून आलेली आहे। एप्रिल महिन्यातील महागाईच्या आकडेवारीनंतर महागाई भत्त्याची गणना 62.54% इतकी नोंदवली गेली होती। जर महागाईचा दर स्थिर राहिला तर हे प्रमाण 63%च्या वर जाण्याची शक्यता आहे। फायनान्शियल एक्सप्रेसने केलेल्या एका विश्लेषणानुसार जून पर्यंत महागाई भत्त्याची गणना 63.72% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। महागाई भत्त्याची रक्कम ही नजीकच्या पूर्णांकापर्यंत पूर्णांकित केली जात असल्याने जून 2026 पर्यंत 1.2 कोटी पर्यंतच्या सरकारी कर्मचाऱ्यांना 63% दराने महागाई भत्ता आणि महागाई निवारण मिळण्याची शक्यता आहे। नव्याने वाढ झाल्यास महागाई भत्त्यातील ही दुसरी वाढ ठरेल कारण केंद्र सरकारने यापूर्वीच 58% वरून 60% पर्यंत म्हणजेच 2% वाढीला मंजुरी दिली आहे, जी 1 जानेवारी 2026 पासून अंमलात आली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जर महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली तर केंद्र सरकारमधील ज्या लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18,000 रुपये आहे त्याच्या मासिक पगारात मासिक महागाई भत्त्यात 540 रुपयांची अपेक्षित वाढ होईल। यामुळे पगारातील महागाई भत्त्याचा भाग 10,800 रुपयावरून 11,340 रुपयापर्यंत पोहोचेल। याचा परिणाम म्हणून जुलै ते डिसेंबर 2026 या 6 महिन्याच्या कालावधीत कर्मचाऱ्याला अतिरिक्त 3,240 रुपये मिळतील। त्याचप्रमाणे ज्या निवृत्ती वेतनधारकांचे किमान मूळ निवृत्ती वेतन 9,000 रुपये आहे त्यांच्या निवृत्ती वेतनात दरमहा 270 रुपयांची अपेक्षित वाढ होऊ शकते। 6 महिन्याच्या कालावधीत ही वाढ एकत्रित करून एकूण 1,620 रुपये इतकी होईल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।